नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी। चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। पुन्हा आमचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुझंही अस्तित्व संपवून टाकू। आम्हाला नव्हतं माहित की तू इतका भेकड आहेस। सरकार, या आधी की आपली ही बुद्धी भ्रष्ट होईल, इथून लवकर निघून चला। इथे तर चहूबाजूंनी मायावी शक्तींचाच प्रकोप आहे। एकदाच आमच्या गुरुदेवांना पाहशील तर आश्चर्यचकित होशील आणि गुरुदेव तुझ्यावर मोहित होतील। आम्ही रूपनगरच्या जंगलात कित्येक युवराजांना भटकताना पाहिलंय, परंतु आज पहिल्यांदाच एका राजकुमारीला पाहतोय। अहो भाग्य आहे महाराज, अहो भाग्य आहे। ठीक आहे, ठीक आहे। जर तुझे गुरुदेव इतके महान व्यक्ती आहेत तर काय ते आमच्यासाठी 2 अश्वांची व्यवस्था करू शकतात? परंतु जर वेळ मिळाला तर माझ्या बोलण्यावर विचार अवश्य करा। असं नको व्हायला की आपण एखाद्या संकटात सापडू। थांबा! आता आपण इथून पुढे नाही जाणार। पुढे गेलो तर आपण संकटात सापडू। परंतु अजून तर आपल्याला खूप दूर प्रवास करायचा आहे हुजूर। मग तुम्ही सैनिकांना इथेच का थांबवलं? पुढचा मार्ग भूलभुलैयाने भरलेला आहे जयचंद। जर आपण कोणत्याही सूचनेशिवाय पुढे गेलो तर आपण संकटात सापडू शकतो। परंतु या भयंकर आणि सुनसान जंगलात आपल्याला सूचना द्यायला कोण येईल हुजूर? विक्रम सिंग आणि शत्रुघ्न सिंग कधीही जंगलातून गुप्त सूचना घेऊन येऊ शकतात जयचंद। आम्ही त्यांना त्या गुप्त स्थानी पाठवलंय जिथे त्या धूर्त तांत्रिकाने लोहा सिंगला आपला दास बनवला आहे। हुजूर, आम्हाला अजूनही कळत नाहीये की लोहा सिंगच्या वेड होण्याची सूचना सत्य आहे की असत्य। का आमच्या कुण्या शत्रूच्या हातून लोहा सिंग मारला तर नाही गेला? नाही जयचंद, लोहा सिंग सारखा महाबली आमच्या कोणत्याही शत्रूच्या हातून मारला नाही जाऊ शकत। जर आमचा भाऊ परमवीर सिंग याच्या नेत्रांना भ्रम नसेल झाला तर लोहा सिंग नक्कीच वेडा झाला आहे। परंतु राजवीर आणि नागराजच तर म्हणत होते की लोहा सिंगने विद्रोह केलाय। खोटं बोलतायत ते दोघं। एक वेळ तर आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता, परंतु परमवीरने आमचे नेत्र उघडले। अवश्य त्या तांत्रिकाने लोहा सिंगवर कुठल्या अशा शक्तीचा प्रयोग केला आहे ज्यामुळे लोहा सिंग आपली जाणीवच हरवून बसलाय। रूपनगराच्या मायावी जंगलात अनेक मायावी शक्तींचा वास आहे। अवश्य कुण्या काळ्या मायेची दृष्टी लोहा सिंगवर पडली असेल, अन्यथा तुमचा सर्वात विश्वासू सेनापती लोहा सिंग आतापर्यंत अवश्य परत आला असता। जर लोहा सिंगला काही झालं तर आम्ही त्या तांत्रिकाला तडफडून मारून टाकू
कळत नाहीये हा तांत्रिक रूपनगरच्या जंगलात कुठून आलाय. एक वेळ आम्हाला त्याचा मठ सापडू दे, मग आम्ही त्याच्या मठातच त्याची समाधी बांधू. तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट होतेच हुजूर. मला खात्री आहे तो मायावी तांत्रिक अतिशीघ्र आपल्या गुप्तहेरांच्या दृष्टीस पडेल. याच आशेने तर आम्ही रूपनगरच्या या जंगलात आलो जयचंद. आम्ही आपल्या गुप्तहेरांना रूपनगरच्या जंगलाच्या कानाकोपऱ्यात पाठवलंय. बघूया कुठवर कोणी बाहेरची मायावी शक्ती आमच्या गुप्तहेरांच्या नजरेपासून वाचू शकते. क्षमा करा हुजूर, परंतु जर आपले गुप्तहेर त्या मायावी तांत्रिकाला पाहू शकले नाही तर काय होईल? तेव्हा आम्ही आमच्या मायावी सेविकांना पाठवू. मेनका, निशाचरी आणि मौलिका असताना आम्हाला चिंतेचं कोणतंही कारण नाहीये. आता आपण इथून पुढे तेव्हा जाऊ जेव्हा विक्रम सिंग आणि शत्रुघ्न सिंग सूचना घेऊन येतील. आपला तळ इथेच ठोका. जशी आज्ञा हुजूर. इथेच तळ टाकण्यात यावा. हुजूर, वाटतंय तुम्ही खूप चिंतेत आहात. चिंतेने ग्रस्त तुमचं हे मुख माझ्याने आता पाहवत नाहीये हुजूर. कसला विचार करताय तुम्ही? आता तर आकाशात चंद्र सुद्धा उगवलाय, परंतु सकाळपासून तुम्ही अशा प्रकारेच विचारमग्न आहात. जयचंद, आम्ही या वेळेचा विचार करतोय. जेव्हा आपली वेळ चांगली नसते ना, तेव्हा आपली सावली साथ सोडून निघून जाते. जोपर्यंत आम्ही मंत्रिपदावर विराजमान होतो, महालातले सर्व कर्मचारी आमची वाहवा करत होते. परंतु आता आपल्या जंगलात पुढे जाण्यासाठी आम्हाला विचार करावा लागतोय. एखाद्या अपंगाप्रमाणे आम्ही आपल्या गुप्तहेरांची प्रतीक्षा करतोय, परंतु विक्रम सिंग आणि शत्रुघ्न सिंग अजून आले का नाही? हुजूर, तुम्ही नाव घेतलं आणि विक्रमसिंग हजर झाला. प्रणाम मंत्रीवर्य. ये विक्रम सिंग, आम्ही तुझीच प्रतीक्षा करत होतो. बोल, काय सूचना घेऊन आलायस? सूचना अति शुभ आहे हुजूर. मी लोहा सिंगचा पत्ता शोधून काढलाय आणि एक अशुभ समाचार ऐकवण्याचीही आज्ञा मागतो. जर तुमची आज्ञा असेल तर मी लोहा सिंग विषयी काही सांगू इच्छितो. शीघ्र सांग. आम्ही ऐकू इच्छितो की आमच्या भाग्यात अजून किती अशुभ समाचार लिहून ठेवलेले आहेत. हुजूर, लोहा सिंगला वेड लागल्याची सूचना आपल्या दुर्भाग्याने खरी ठरली आहे. याचं तात्पर्य हेच की परमवीर सिंगने आम्हाला जो समाचार सांगितला होता तो सत्य होता. राजवीर बरोबरच तो नागराजही खोटारडा आहे. हुजूर, परमवीर सिंगांनी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सर्व मी आपल्या नेत्रांनी पाहिलंय हुजूर. लोहा सिंग बरोबरच आपले सर्व सैनिक सुद्धा वेडे झाले आहेत. जसा लोहा सिंग मनुष्यांना शोधत शोधत जंगलात भटकतोय, अगदी त्याच प्रकारे आपले सर्व सैनिक सुद्धा मनुष्यांना शोधत जंगलात भटकत आहेत. लोहा सिंगने आपल्या बरोबरच आपल्या सैनिकांची ही दुर्दशा केली, परंतु या त्याचा तरी काय दोष आहे? शेवटी हा भैरवनाथ आहे कोण, कुठून आलाय आणि हा आमच्या सैनिकांना आपल्या अधीन का बरं करतोय? विक्रम सिंग, काय तू भैरवनाथला आपल्या दृष्टीने पाहिलं आहेस? नाही हुजूर, मी त्या तांत्रिकाला नाही पाहिलं. जर मी पळून आपले प्राण नसते वाचवले तर लोहा सिंग आणि त्याचे सैनिक अवश्य मला पकडून त्या तांत्रिकाकडे घेऊन गेले असते. सत्य समोर आलंय. तू लोहा सिंगला कोणत्या दिशेला पाहिलंस? आम्ही लवकरात लवकर त्याच्या जवळ पोहोचू इच्छितो. लोहा सिंग उत्तर तराईच्या जंगलात आहे हुजूर. तो अजूनही मनुष्यांचा शोध घेत घेत तिथेच कुठेतरी भटकत असेल. प्रणाम मंत्रीवर्य. ये शत्रुघ्न, काय सूचना घेऊन आलायस? हुजूर, लोहा सिंगला तर मी नाही शोधू शकलो, परंतु शोधत फिरताना त्या लुटारू दुर्गेश्वरीचं नवीन स्थान अवश्य शोधलंय हुजूर. शाब्बास शत्रुघ्न, शाब्बास. खूप काळानंतर एका शुभ सूचनेचं आगमन झालं आहे. शीघ्र सांग, लुटारू दुर्गेश्वरीचं नवीन स्थान कुठे आहे? आम्ही अवश्यच तिचं हे नवीन स्थान स्मशानात बदलून टाकू. दक्षिण दिशेला इथून 8 कोस दूर तिचं नवीन स्थान आहे हुजूर. आणि तिच्यासोबत आपला कैदी युवराज विजेंद्र प्रताप सिंगही होता हुजूर. काय? विजेंद्र प्रताप सिंग लुटारू दुर्गेश्वरी जवळ आहे? आमचा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जाऊन मिळाला. ते दोघेच काय, शेकडो हजारो शत्रू मिळूनही आमचं काही वाकडं करू शकत नाहीत. टाकू दुर्गेश्वरी बरोबरच आम्ही विजेंद्र प्रताप सिंगलाही समाप्त करून टाकू. जर तुमची आज्ञा असेल तर दुर्गेश्वरीच्या तळावर आक्रमण करू देत का हुजूर?
रात्रीच्या या गडद अंधाराचा फायदा घेऊन आपण एकाच वेळी 2 शत्रूंचा नाश करून टाकूया हुजूर. नाही शत्रुघ्न, शत्रूचा नाश करण्यासाठी आपण शीघ्रतेने नाही तर धैर्याने काम करायला हवं. आम्ही एका नाही तर अनेक शत्रूंनी घेरले गेलेलो आहोत. विजेंद्र प्रतापचा भाऊही याच जंगलात आहे आणि त्या अज्ञात तांत्रिकामुळे आमचा प्रामाणिक योद्धा लोहा सिंगही आमचा शत्रू बनून बसलेला आहे. आम्हाला आपल्या सर्व शत्रूंचा नाश मोठ्या कुशलतेने करायला हवा. दुर्गेश्वरीच्या नव्या ठिकाणाचा पत्ता तर आम्हाला लागलाच आहे. अनुकूल वेळ येताच आम्ही तिच्या तळावर आक्रमण करू. दुर्गेश्वरी, दुर्गेश्वरी, आपल्या गुप्तहेरांनी रणवीर सिंगला शोधलंय. रणवीर सिंग? आपल्या गुप्तहेरांनी रणवीर सिंगला कुठून शोधून काढलं? शीघ्र सांग हिरा. शत्रूचं नाव ऐकताच आमचं रक्त सळसळायला लागलंय. आत्ताच आपल्या गुप्तहेरांनी सूचना दिली आहे की उत्तर दिशेला 8 कोस दूरवर रणवीर सिंग आपल्या सैनिकांसोबत तळ टाकून आहे. ही तर तू खूपच आनंदाची सूचना आणलीस हिरा. ज्या रणवीर सिंगला शोधण्यासाठी आम्ही रूपनगरात चाललो होतो तो स्वतः मृत्यूच्या मुखात आलाय. युवराज, वेळ आलीये. रणवीर सिंगला समाप्त करण्याची वेळ आलीये. हो दुर्गेश्वरी, असं वाटतंय रणवीर सिंग आम्हाला शोधत शोधत इथपर्यंत आलाय, परंतु त्याला हे माहित नाही की तो स्वतःच अडकलाय. हो, कारण तो या जंगलात आला तर आहे, परंतु दुर्गेश्वरी त्याला जिवंत नाही जाऊ देणार. रणवीर सिंगने मला जे घाव दिलेत त्या प्रत्येक घावाचा सूड घेईन मी. आत्ता आलाय साप बिळातून बाहेर. बघाल युवराज, रणवीर सिंग आपल्या पुढे लोटांगण घेऊन दयेची भीक मागेल, परंतु मी त्याला दया नाही, मृत्यूचा उपहार देईन. आणि हो, रणवीर सिंग बरोबरच आपल्याला जंगलातल्या मायावी शक्तींपासूनही सतर्क राहायला हवं. हो दुर्गेश्वरी, रूपनगराच्या या जंगलातील माया आमची पाठ सोडत नाहीये. जिथे पाहावं तिथे काही ना काही घटना घडतेच. माहित नाही या मायावी जंगलातून कधी सुटका होईल. या जंगलातील माया अजूनही आमचा पाठलाग करतेय. जिथे पाहावं तिथे काही ना काही दुर्घटना घडतेय. दुर्गेश्वरी, आम्हाला तर भय आहे की आम्ही आपल्या भावाला या मायावी जंगलात गमावून तर नाही बसणार. युवराज, सूर्य प्रताप सिंग एक योद्धा आहेत. इतक्या शीघ्रतेने कोणतीही मायावी शक्ती त्यांच्यावर विजय नाही मिळवू शकत. दुर्गेश्वरी, हा मस्तकहीन मनुष्य आपल्या तळाजवळ विलाप करत होता. बादल सिंग, ज्याला तू तांत्रिक समजतोयस तो ढोंगी आहे, बहुरूपी आहे. प्रत्यक्षात तो एक जादूगार आहे. मला माहिती आहे की एक वेळ तू आमच्याकडे मदत मागितली होतीस, परंतु यावेळी आम्ही तुझं सहाय्य करायला असमर्थ होत. परंतु लवकरच मी तुला मुक्ती देईन, हे दुर्गेश्वरीचं वचन आहे. आमचा तुझ्या चातुर्यावर पूर्ण विश्वास आहे निशाचरी, परंतु जी सूचना तू आम्हाला दिलीस त्यावर आम्हीच काय कोणीही इतक्या सहजतेने विश्वास नाही ठेवू शकत. म्हणूनच तुला दुर्गेश्वरीच्या तळाच्या इतक्या जवळ जायचंय की तू त्यांचा संपूर्ण वार्तालाप ऐकू शकशील. जर मी दुर्गेश्वरीच्या तळाच्या जवळ जरी गेले तर मला खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल, कारण दुर्गेश्वरीने आपल्या सर्व साथीदारांना चारी दिशांनी पेरून ठेवलंय. बाहेरून येणारे मनुष्यच काय, पशु पक्षीही त्याच्या दृष्टीपासून वाचत नाहीत. परंतु तुम्ही दोघी दुर्गेश्वरी आणि तिच्या साथीदारांच्या दृष्टीपासून वाचू शकता. यासाठीच तुम्हाला आपलं रूप परिवर्तन करावं लागेल आणि दुर्गेश्वरीच्या तळावर लुटारू बनून प्रवेश करायला हवा. आता आपल्याला एका बाणात 2 शिकार करायला हवेत. म्हणून तुम्ही दोघी तात्काळ दुर्गेश्वरीच्या तळावर पोहोचा आणि तिथे तयार होणाऱ्या सर्व योजनांची सूचना आम्हाला लवकरात लवकर आणून द्या. मनुष्याचा गंध, कुठे आहे मनुष्य? मनुष्याचा गंध तर खूप तीव्रतेने येतोय. या दिशेने, नक्कीच या दिशेने मनुष्याचा गंध येतोय. इथे जवळूनच कुणी मनुष्य चाललाय. हा, कदाचित तो मनुष्य माझ्या आजूबाजूलाच अगदी जवळच उभा आहे. तू योग्य बोलतोयस वत्सा, आम्ही तुझ्या समीपच आहोत. काय तू आम्हाला त्या जादूगार भैरवनाथाकडे घेऊन जाऊ इच्छितोस, ज्याने तुझं शीर कापून अदृश्य करून टाकलेलं आहे? तू त्या तांत्रिकाला कसं ओळखतोस? कोण आहेस तू? आम्ही महर्षी परमानंद आहोत. आणि तू ज्याला तांत्रिक समजतोयस तो तांत्रिक नाही, तर तो एक कपटी जादूगार आहे.
तो त्या शक्तींचं ढोंग करतोय ज्या शक्तींचं या विश्वात कोणतंही अस्तित्व नाही. तो कोणत्याही प्रकारे आपला स्वार्थ पूर्ण करू इच्छित आहे. परंतु त्याचं हे ढोंग आता जास्त दिवस चालणार नाहीये वत्सा. नाही नाही, तो तांत्रिकच आहे. बघा ना, त्याने माझ्याकडून माझं शिरही हिरावून घेतलंय. तू खूप भोळा आहेस वत्सा. तुला हेही नाही कळलं की तो जादूगार भैरवनाथ रूपनगरात वावरणाऱ्या प्रत्येक मनुष्याला भ्रमात ठेवण्यासाठी हे सर्व काही करतोय. जर त्याने तुझं शीश कापलं असतं तर तू जिवंत असतास का? कदापि नाही वत्सा. जर तुझं शीश नसतं तर तू माझ्याशी वार्तालाप करू शकला असतास का? नाही, कदापि नाही वत्सा. हो महर्षी, ही गोष्ट सत्य आहे. परंतु मला माझं शिर का दृष्टीस पडत नाही? अहो मलाच काय, कोणत्याही मनुष्याला माझं शिर दृष्टीस पडत नाही. संमोहन विद्येद्वारे त्या जादूगार विचित्रसेनने तुला आणि तुला पाहणाऱ्या मनुष्याच्या दृष्टीला प्रभावित केला आहे. म्हणून तर कोणीही साधारण मनुष्य तुला पाहू नाही शकत आणि नाही तू त्यांना पाहू शकत. तुझं शीश तुझ्या शरीरासोबतच आहे, परंतु संमोहन विद्येमुळे ते तुला दिसू शकत नाही. अवश्य तुझं शीश तुझ्या शरीरासोबतच आहे. जर तुम्ही सत्य सांगत आहात तर माझा उद्धारही तुमच्याच हातून लिहिलाय महर्षी. तुम्ही दिव्य शक्ती असणारे महात्मा आहात. माझ्यावर एवढे उपकार करा की मी आपलं शिर पाहू शकेन आणि संपूर्ण व्यक्ती बनल्यावर स्वतःला ओळखू शकेन. मी जीवनभर तुमची सेवा करेन महर्षी. बस एक वेळ मला त्या जादूगर विचित्रसेनाच्या अभिशापातून मुक्त करा. फक्त एक वेळ. अवश्य या अभिशापातून मुक्त होण्याची वेळ आली आहे वत्सा. आम्ही तुला संमोहन विद्येतून मुक्त होण्याचा उपाय अवश्य सांगू, कारण की तू एक निष्पाप मनुष्य आहेस. परंतु तुला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. वत्सा, हे पवित्र जल तुला जगातल्या सर्व संमोहन विद्येतून मुक्त करून टाकेल. चमत्कार झाला महर्षी. बघा बघा बघा, माझं शिर परत मिळालं महर्षी. बघा माझं शिर पुन्हा मिळालं महर्षी. आता मी आपल्या युवराज भानुशालींना सहजपणे शोधून काढेन आणि त्या मायावी वृक्षापासून आपल्या युवराज भानुशालीला मी मुक्त करेन महर्षी. आता तू आपली चिंता कर वत्सा आणि इथून पूर्व दिशेला निघून जा. जर त्या जादूगार भैरवनाथाची दृष्टी तुझ्यावर पडली तर पुन्हा कोणत्या ना कोणत्या संकटात तू अडकशील. आता विलंब नको करूस, तात्काळ इथून परत जा. आता मी तुमच्या आज्ञेचा भंग तर नाही करू शकत महर्षी, परंतु मी तुम्हाला जीवनभर लक्षात ठेवेन. मला आता आज्ञा द्या. प्रणाम. आयुष्यमान भव वत्सा. हा कोण आहे? बहुतेक रणवीर सिंगचा कोणी गुप्तहेर आहे. चला पकडूया त्याला. थांब. कोण आहेस तू आणि कुठे चाललायस? मी बादल सिंग आहे. तुम्ही सर्व दुर्गेश्वरीचे साथीदार तर नाही आहात? तू कसं ओळखतोस आम्हाला? मी दुर्गेश्वरीला तेव्हा भेटलो होतो जेव्हा माझं शिर अदृश्य होतं, परंतु एका महर्षींच्या कृपेने माझं शिर पुन्हा मिळालंय. त्यामुळे कदाचित तुम्ही मला ओळखत नाही आहात. अवश्य तू आमच्या बरोबर कपट करतोयस. तुला आमच्या सोबत दुर्गेश्वरीच्या तळावर यावं लागेल. चला तर.
बादल सिंग, तू आपल्या राज्याचे युवराज भानुशाली सोबत रूपनगराकडे निघाला तर होतास, परंतु या मायावी जंगलातच अडकलास. हे आमचं दुर्भाग्य होतं दुर्गेश्वरी. जर रूपनगराच्या या विचित्र जंगलात अडकलो नसतो तर आज आमची ही दशा नसती झाली आणि युवराज भानुशाली त्या वृक्षामध्ये लुप्त नसते झाले. या मायावी जंगलातले वृक्ष कुणालाही फसवू शकतात. बादल सिंग, आम्हाला हे समजलं नाही. जेव्हा रूपनगरमध्ये मी आणि युवराज भानुशाली घनदाट जंगलातून झाडांच्या दाटीतून चाललो होतो तेव्हा अचानकच भयंकर दिसणाऱ्या वृक्षाने पापणी लवायच्या आत युवराज भानुशालीला आपल्या आत सामावून घेतलं. मी खूप भयभीत झालो. सहायतेसाठी इकडे तिकडे धावू लागलो. तेव्हा माझी नजर त्या भैरवनाथावर पडली. मी त्याच्याकडे सहायतेची याचना केली, परंतु त्याने मला कसलंही सहाय्य केलं नाही. तुझ्या बरोबर खरंच वाईट घडलं, परंतु आता तर तुला तुझं शीश मिळालंय. आता तो भैरवनाथ तुझं काहीच बिघडवू शकणार नाही. तुला हवं तर तू आपल्या देशात परत जाऊ शकतोस. या जंगलातून बाहेर पडायला मी तुझी मदत करेन. परंतु मी आपल्या युवराजांशिवाय कसं जाऊ शकतो आणि मी कसा आपल्या युवराजांच्या मृत्यूचा समाचार आपल्या महाराजांना देऊ? तुझ्या युवराजांचा मृत्यू नाही झालाय. ज्या मायावी वृक्षाने त्यांना गिळलंय तोच वृक्ष त्यांना परत करेल. हो, तो वृक्ष मायावी अवश्य आहे, परंतु कुणाचे प्राण नाही घेऊ शकत. जर युवराज भानुशाली जिवंत असतील तर माझ्याही जीवात जीव येईल दुर्गेश्वरी, आणि मी केवळ एक वेळ त्यांना पाहू शकलो तर माझ्या जीवनातली सर्व व्यथाच संपते. परंतु बादल सिंग, त्या मायावी वृक्षाकडून आपण त्यांना परत कसे मिळवू शकू? वेळ आल्यावर त्याच्यावरही मार्ग निघेल, परंतु यावेळी आपल्याला रणवीर सिंग विषयी विचार करायला हवा. रणवीर सिंग आपल्याला मृत्युमुखी पाठवण्यासाठी निघालाय, परंतु त्याला माहित नाही दुर्गेश्वरीच्या रूपात स्वयंमृत्यू इथे त्याची प्रतीक्षा करतोय. हिरा, तू शीघ्र तुझ्या गुप्तहेरांना सांग, जर रणवीर सिंग त्याच्या तळावरून आपल्या तळाकडे 4 पावलंही चालून आला तर तात्काळ आपल्याला सूचना दिली जावी. दुर्गेश्वरी आमची प्रतीक्षा करते. याचं तात्पर्य हेच आहे की ती आम्हाला फसवू पाहते. दुर्गेश्वरीच्या योजनेनुसार जसे तुम्ही तिच्या तळाकडे कूच कराल तशीच ती तुमच्या भोवती घेराव घालून तुम्हाला आपल्या जाळ्यात पकडेल. दुर्गेश्वरीचे गुप्तहेर आपल्या तळाच्या 4 बाजूनी कुठेतरी लपलेत. आपल्या तळावरची प्रत्येक बातमी ते दुर्गेश्वरी पर्यंत पोहोचवतायत. याची ही माहिती आम्ही काढलीये. मी दुर्गेश्वरीच्या गुप्तहेरांना शोधून शोधून समाप्त करेन. मंत्रीवर्य, तुम्ही मला आक्रमण करण्याचा आदेश द्या. जयचंद, दुर्गेश्वरीचा अंत तर आमच्याच हातून होईल, परंतु तिच्या गुप्तहेरांना मारण्याचं पुण्य आम्ही तुला देतो. सैनिकांना घेऊन जंगलाच्या 4 बाजूंना जा आणि जोही अपरिचित मनुष्य दिसेल त्याचा वध करून टाका, कारण की आमची इच्छा नाहीये की आमच्या तळावरची कोणतीही बातमी बाहेर जावी. नाही जाणार मंत्रीवर्य. आपले सैनिक कोणत्याही अपरिचित मनुष्याला पाहून किड्या मुंगीप्रमाणे चिरडून टाकतील. चला सैनिकांनो. दुर्गेश्वरीच्या गुप्तहेरांचा विनाश तर आलाय. आता दुर्गेश्वरीच्या विनाशासाठी पुढची योजना काय मंत्रीवर्य? योजना अतिउत्तम आहे. दुर्गेश्वरीचा वध आम्ही तिच्याच शस्त्राने करू. ज्या प्रकारे तिने आम्हाला फसवण्याची योजना बनवली होती, आम्ही त्याच प्रकारे तिच्याच योजने तिला फसवून समाप्त करून टाकू. ते कसं शक्य आहे मंत्रीवर्य? जर दुर्गेश्वरी आपल्या तळाच्या दिशेने चालून येणारच नाही तर तुम्ही तिला कशी मात द्याल? दुर्गेश्वरीला कोणत्याही मूल्यावर आमच्या तळाच्या दिशेने यावंच लागेल. जर तिने असं नाही केलं तर आम्ही तिला असं करायला भाग पाडू. लक्षात ठेवा, दुर्गेश्वरी आपल्या शत्रूला संपवण्यासाठी अधिक प्रतीक्षा नाही करू शकत आहे. तुमच्या निर्णयावर कधीच शंका घेतली जाऊ शकत नाही मंत्रीवर्य, परंतु दुर्भाग्याने जर दुर्गेश्वरी इथे नाही आली तर काय होईल? शत्रू कधीही आपल्या पायांनी चालून आपल्या मृत्यूकडे येत नाही, परंतु जर त्याला आमचा वध करायचा आहे तर त्याला आमच्या तळाच्या दिशेने पुढे यावंच लागेल. जर त्याला रणवीर सिंग हवाय तर त्याला आपल्या तळाच्या बाहेर यावंच लागेल. तुमचं हे लक्ष दुर्गेश्वरीला तिच्या बिळातून बाहेर येण्यासाठी अवश्य विवश करेल हुजूर. या गोष्टींचा आता आम्हालाही विश्वास पटू लागलाय, परंतु या लक्ष्य प्राप्तीसाठी आता आपल्याला दीर्घ प्रतीक्षाही करावी लागू शकते. दुर्गेश्वरी सारख्या लुटारूवर विजय तेव्हाच मिळवता येईल जेव्हा योजना 16 आणि योग्य बनेल. जर आमच्या षडयंत्राला सफल करण्यासाठी आम्हाला प्रतीक्षाही करावी लागली तरी आम्ही करू.
परंतु दुर्गेश्वरीला जिवंत ठेवण्याची चूक आम्ही नाही करू शकत. तुमची योजना अवश्य सफल होईल हुजूर. आता आमच्यासाठी काय आदेश आहे? तुम्ही दोघी जंगलाच्या दिशेने जा आणि शत्रूवर चारही बाजूने तीक्ष्ण दृष्टी ठेवा. परंतु सर्वप्रथम आम्हाला लोहासिंग विषयीही जाणून घ्यायचं आहे. जर मार्गात कुठे लोहासिंग मनुष्य शोधत फिरताना दिसला तर आम्हाला तात्काळ सूचना द्या. आज तर प्रातः काळापासून रात्र झाली, हे काही मनुष्य नाही मिळाला. मनुष्य प्राण्याचं दर्शन दुर्लभच झालं आहे. आणि या आश्रमात गुरुदेवांना जाऊन काय सांगणार? जर गुरुदेवांना महाप्रसादासाठी मनुष्य नाही मिळाला तर खूप क्रोधित होतील आणि संभावना आहे की मला कुठला श्रापही देतील. शोधावं लागेल. तो चिरपरिचित गंध, हा तर मनुष्याचा गंध आहे. हे मनुष्य इथे कुठे लपलेत? हा गंध निश्चितच पूर्व दिशेने येतोय. इतके सर्व मनुष्य. इतके सर्व मनुष्य. आजचा दिवस तर खूपच शुभ आहे. मी या सर्व मनुष्यांना आता पकडून गुरुदेवांसमोर प्रस्तुत करेन त्यांच्या महाप्रसादासाठी. गुरुदेव आज खूप प्रसन्न होतील. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अरे लोहासिंग, तुम्ही? आम्ही तुम्हाला शोधत होतो. मंत्रीवर्य तुमच्यामुळे खूप काळजीत आहेत. चला, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. हे बघा मान्यवर, तुम्ही काय बोलताय हे मला जराही कळत नाहीये. माझ्या गुरुदेवांचा आश्रम जवळच आहे. मी तर म्हणतो तुम्ही सर्व लोक तिथे चला, विश्रांती घ्या, मग आरामात बसून आपण बोलूया. असं? आता ते गुरुदेव तुमचे जवळचे झाले. 4 दिवसातच तुम्ही तुमच्या मंत्रीवर्यांना विसरलात. मी कोण्या मंत्रीवर्यांना ओळखत नाही. कुठल्याही मंत्रीवर्यांना ओळखत नाही. समजतं का तुम्हाला? आता जे काही आहेत माझे गुरुदेव आहेत. माझे अद्भुत शक्तिशाली गुरुदेव. जय गुरुदेव. वाटतंय तुम्ही कोणत्या वाईट मनुष्याच्या जाळ्यात अडकलाय लोहासिंग. त्या गुरुदेवला विसरून जा आणि माझ्यासोबत चला, अन्यथा तुम्ही अकाली मृत्यूला प्राप्त व्हाल. नाही, माझे गुरुदेवच कोणाला अकाल मृत्यूचा श्राप देऊ शकतात. आणि जर तू माझ्या गुरुदेवांच्या विषयी काही उलटसुलट बोललास तर मी तुला साक्षात मृत्यूचं दर्शन घडवेन. समजलास? लोहासिंग वेडा झालाय. माहित नाही कुठून हे नवीन संकट उद्भवलंय. याच्यापासून प्राण वाचवून निघायला हवं, अन्यथा हा वेडा काहीही करू शकतो. हा तर आधीच भीतीदायक दिसायचा, आता तर जणू राक्षसच वाटतोय.
कसला विचार करतोयस? गुपचूप येशील माझ्यासोबत का तुम्हा सर्वांना बांधून घेऊन जाऊ गुरुदेवांच्या सन्मुख? नाही नाही, तुम्ही तुमच्या गुरुदेवांकडे जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो. असे कसे निघून जाल? आता जेव्हा मी तुम्हा सर्वांना पाहिलेलंच आहे, तर आता मी तुम्हाला आपल्या दृष्टीपासून दूर नाही होऊ देणार. चला. अरे हा लोहा सिंग वेडा झालाय. सैनिकांनो पळा! पळा, सैनिकांनो! थांबाय, नाहीतर तुम्हा सर्वांना तलवारीने मारून खाऊन टाकेन. तसंही 3 दिवसांपासून उपाशी आहे मी. पळा! पळा! वाचवा मंत्रीवर्य, वाचवा मंत्रीवर्य, वाचवा आम्हाला. काय झालं जयचंद? तू इतका घाबरलेला काय? मंत्रीवर्य, मंत्रीवर्य, तो लोहा सिंग वेडा झालाय मंत्रीवर्य. तो आमच्या मागे राक्षसासारखा धावत येत होता मंत्रीवर्य. कुठे आहे लोहासिंग? जय गुरुदेव, जय गुरुदेव. मनुष्यच मनुष्य. एवढ्या सर्व मनुष्यांना पकडून जर मी गुरुदेवांच्या सन्मुख घेऊन गेलो तर गुरुदेव माझ्यावर अति प्रसन्न होतील. जय गुरुदेव. लोहासिंग, शांत हो. आमच्या जवळ ये, आम्ही तुला मनुष्य देऊ. हे घे, आलो. सांग कुठे आहेत आणखी मनुष्य? मला त्यांना गुरुदेवांकडे घेऊन जायचं आहे. लोहासिंग यावेळी कोणत्या तरी मायावी शक्तीच्या वशमध्ये येऊन आपली स्मरणशक्ती गमावून बसलाय. याला वशमध्ये करायला हवं. काय विचार करतोयस? शीघ्र सांगता, कुठे आहेत मनुष्य? बस थोड्याच वेळात पोहोचतील लोहासिंग. काही काळ आणखी प्रतीक्षा कर. जर उपाशी असशील तर जेवणाची व्यवस्था देखील आहे. नाही, मी तोपर्यंत भोजन नाही करणार जोपर्यंत मला मनुष्य नाही मिळणार. माझ्या गुरुदेवांना मनुष्यांचा महाप्रसाद नेऊन द्यायचा आहे. तुझ्या गुरुदेवांचं दर्शन घ्यायला आम्ही तुझ्या सोबत येऊ, परंतु आता रात्र खूप झाली आहे लोहासिंग. सूर्योदय होईपर्यंत प्रतीक्षा कर. आपण सर्वजण मिळून जाऊ. आपण सगळेजण मिळून जाऊ. पण आत्ताच आला असतात तर आणखीन चांगलं झालं असतं. सकाळपर्यंत 20 मनुष्य आणखीन येतील लोहासिंग. आम्ही सर्वजण मिळून एकत्रच तुझ्या गुरुदेवांकडे येऊ ना. यामुळे तुझ्या गुरुदेवांनी ठरवलेलं कार्य एकाच वेळेस पूर्ण होऊन जाईल. हो, तुम्ही चांगला विचार केलाय. मी सकाळपर्यंत प्रतीक्षा अवश्य करेन, परंतु त्यापेक्षा अधिक नाही. तू निश्चिंत राहा लोहासिंग. सूर्योदय होताच आपण सर्वजण एकत्र निघूया. तू खूप थकलेला दिसतोयस. चल थोडीशी विश्रांती घे. चल जा जा, विश्रांती घे. जा लोहासिंग. ठीक आहे. शुभरात्री. 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 मंत्रीवर्य, जे कार्य आपले इतके सैनिक मिळूनही नाही करू शकले तेही तुम्ही तुमच्या बुद्धीने एका क्षणात करून दाखवलं. आता लोहा सिंग आपल्या वशमध्ये आलाय हुजूर, परंतु सकाळी आपण काय करणार? सकाळ होण्यासाठी अजून खूप वेळ बाकी आहे. तोपर्यंत आम्ही काही ना काही योजना अवश्य बनवू. परंतु आता आम्ही हा विचार करत आहोत की शेवटी तो कोण मनुष्य आहे ज्याने आपल्या संमोहन शक्तीने लोहासिंगला बालक बनवून टाकलं आहे. हे तर त्याला पाहिल्यावरच आपल्याला कळेल हुजूर. परंतु तो बहुरूपी जो कोणी असेल महाशक्तिशाली असेल. दुर्गेश्वरीच्या आधी आपल्याला त्या बहुरूप्याला समाप्त करायला हवं. याने आपली रणनीती शीघ्र सफल होऊ शकते. दुर्गेश्वरीला तर आपण ओळखतोच, तिला तर आपण कधीही शोधून मारू शकतो. पण तो बहुरूपी अपरिचित आहे हुजूर. नाहीतर असं नको व्हायला की आपण दुर्गेश्वरी विषयी विचार करत राहू आणि तो बहुरूपी मागून वार करून जाईल आपल्यावर. विक्रमचा अंदाज सत्य असू शकतो हुजूर. जर आपण एकाच वेळेस 2 शत्रूंवर आक्रमण केलं तर आपलं लक्ष भंग येऊ शकतं. म्हणून आपल्याला तात्काळ त्या बहुरूप्याला शोधून समाप्त करायला हवं हुजूर. तुम्ही आदेश द्याल तर मी त्या तळाला आपल्या सैनिकांचा घेराव घालू हुजूर, जिथे तो बहुरूपी आपल्या विरुद्ध षडयंत्र रचतोय. तुझ्या रणनीतीशी आम्ही सहमत आहोत, परंतु भैरवनाथ पूर्वी आपल्याला दुर्गेश्वरीवर दृष्टी खिळवून ठेवणं अनिवार्य आहे. दुर्गेश्वरीच्या तळाविषयी आपल्याला माहिती मिळाली आहेच. आम्ही एक अशी योजना बनवली आहे, जर ती सफल झाली तर दुर्गेश्वरी रक्ताश्रू ढाळून ढाळून आपले प्राण स्वतःच गमावून बसेल.
मनुष्यच मनुष्य, कितीतरी मनुष्य. आज गुरुदेवांना खूप प्रसाद मिळेल. युवराज सूर्यप्रताप, दुर्गेश्वरी, हा? युवराज सूर्यप्रताप. दुर्गेश्वरी, आमचे बंधू सूर्यप्रताप, आम्हाला विश्वास बसत नाहीये. आता आपल्या भावाशिवाय आम्ही क्षणभरही नाही राहणार. बंधू सूर्यप्रताप, किती दीर्घ काळानंतर आपली भेट होतीये. आम्हाला तर विश्वासच नाही बसत. युवराज, 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 हे काय झालं युवराज? हे सूर्यप्रताप, तू अधर्मी आहेस, दुष्ट आहेस. आपल्याच हाताने आपल्या भावाचं रक्त सांडलंस. युवराज, हे काय झालं? दुर्गेश्वरी, रूपनगराची ही माया, जिला मी प्रथमच पाहते. कोण आहे ही? एक मनुष्य जो तीव्र गतीने धावत येत होता, बघता बघताच एका युवतीत परिवर्तित झाला. कोण आहे ही मायावी कन्या, जिने युवराज विजेंद्र प्रताप सिंगला समाप्तच करून टाकलं? अवश्य ही कोणी निडर आणि शक्तिशाली असेल. परंतु एका मनुष्याला समाप्त केल्यानंतर कोणत्या दिशेने चाललीये? मला अवश्य हिचा पाठलाग करायला हवा.